वारसा मुंबईचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मुंबई शहराच्या अगदी मानवाच्या पहिल्या पाऊलखुणा उमटल्या तेव्हापासून ते पोर्तुगीज वसाहतवादापर्यंतच्या सगळ्या पाऊलखुणा आपण अनुभवणार आहोत या पॉडकास्टमधून। कारण कुठल्याही शहराचा इतिहास जाणून घेणं म्हणजे भविष्यातल्या सुवर्ण संधींची ओळख असते। प्रत्येक शहर आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा उमटवत असतं। मुंबई शहर याला अपवाद नाही। मुंबईचा सांस्कृतिक वारसा म्हणजे मुंबईचा खास ठेवा, तोच अनुभवूया आजच्या भागात। मुंबई स्वप्नांचं शहर, भारताची आर्थिक राजधानी, उद्योगधंद्यांचं माहेरघर। इथं प्रत्येक जण डोळ्यात स्वप्न घेऊन येतो आणि इथलाच होऊन रमतो। विचार करणाऱ्या या नगरीला एक समृद्ध वारसा आहे याची जाणीवच इथे रमणाऱ्या मुंबईकराला नाही। इथला वेग भूतकाळात रमूच देत नाही। अशा या शहराची, या महानगराच्या परिसराची एक ऐतिहासिक ओळख या पॉडकास्टमधून आपण करून घेणार आहोत। मुंबई महानगर परिसरातील मानवाच्या पहिल्या पाऊलखुणांपासून मध्ययुगातील पोर्तुगीज वसाहतवादापर्यंतचा सांस्कृतिक वारसा या शहराला लाभलाय। हा सांस्कृतिक वारसा म्हणजे भविष्यातील अनेक संधींची सुवर्ण संधी। मुंबईच्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यामुळे येथे नैसर्गिक बंदरे निर्माण झाली। या बंदरांमुळे व्यापार वाढला आणि नागरीकरणाची प्रक्रिया वेगाने वाढली। सुमारे 2300 वर्षापासून या प्रदेशात नागरी जीवन विकसित होत गेले। समुद्रमार्गे व्यापार, उद्योगधंदे आणि परकीय संपर्क यामुळे शहराची आर्थिक व सांस्कृतिक भरभराट झाली। मुंबईचा सांस्कृतिक वारसा हा स्थलांतराच्या प्रक्रियेशी अतिशय घट्ट जोडलेला आहे। अश्मयुगापासून विविध जाती जमाती या प्रदेशात येत राहिल्या। त्यांनी आपल्या परंपरा, भाषा, कला आणि जीवनशैली इथे आणली। स्थानिक संस्कृतीशी एकरूप होत त्यांनी एक समृद्ध सांस्कृतिक वारसा निर्माण केला। त्यामुळे मुंबईची ओळख कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून झाली आहे। मुंबईच्या वारशात किल्ले, लेणी, मंदिरे आणि शिल्पकला यांचा मोठा वाटा आहे। जसे की कान्हेरी गुफा आणि जोगेश्वरी गुफा या दोन प्राचीन बौद्ध व हिंदू लेणींमधून त्या काळातील धार्मिक आणि कलात्मक अभिव्यक्ती दिसून येते। तसेच शिव, वसई, घोडबंदर यासारखे किल्ले ऐतिहासिक संरक्षण प्रणाली आणि सत्ता केंद्र यांचे दर्शन घडवतात। मुंबई आणि परिसराचं वर्णन अनेक प्राचीन साहित्य कृतीतनं येतं। या परिसराच्या सांस्कृतिक वारशाची चर्चा या साहित्य कृतींमुळे होते। या प्रदेशात अश्मयुगातील मानवाच्या पहिल्या पाऊलखुणा दगडी हत्यारांच्या स्वरूपात सापडल्या आहेत। मौर्य सम्राट अशोकाच्या 2 राजत्याही सापडल्या आहेत। त्या काळात जगात येथील बौद्ध भिक्षू संघाचा दबदबा होता। संपूर्ण जगाला अचंबित करणाऱ्या शैव प्रतिमाही इथेच घडल्या। काश्मीर पर्यंत आपल्या विद्वत्तेची कीर्ती पोहोचवणाऱ्या शिलहारांची राजधानीही इथेच होती। जैन परंपरेतील अनेक तीर्थक्षेत्र इथेच उदयाला आली। पुराणावर भाष्य करणारा पहिला भारतीय इस्लामी अवलिया इथेच वास्तव्यास होता। मुंबईवर मौर्य, शिलाहार, पोर्तुगीज आणि ब्रिटिश अशा विविध सत्तांनी राज्य केले। मौर्य राजवटीच्या काळात बौद्ध धर्माचा प्रभाव होता, तर शिलाहारांनी सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकास साधला। नंतर पोर्तुगीज आणि ब्रिटिशांच्या वसाहतवादामुळे आधुनिक पायाभूत सुविधा आणि शहरी रचना विकसित झाली। तर अशा सगळ्या वळणवाटांचा शोध घेत हा पॉडकास्ट ब्रिटिश काळापर्यंत येऊन थांबणार आहे। ज्याला भविष्यातल्या गोष्टींची माहिती हवी असेल त्याला भूतकाळाशी धागा सुद्धा जोडता आला पाहिजे। आणि याच विचारातनं सुरू झालेला हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटतोय ते आम्हाला कमेंट करून सांगा। शिवाय लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासारख्याच मुंबई प्रेमींपर्यंत हा वारसा मुंबईचा अवश्य पोहोचवा। पुढच्या भागात आपली नक्कीच भेट होईल। तोपर्यंत नमस्कार।